गेवराई पोलिसांची मोठी कारवाई. पोलो कारमधून होणारी अवैध विदेशी दारूची वाहतूक पकडली. 6,28,000चा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. आजच्या क्राईम बुलेटिनमधील बातमी बीड जिल्ह्यातील गेवराई येथून आहे. गेवराई पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात एक मोठी मोहीम उभारली आहे. एका फॉक्सवॅगन पोलो कारमधून बेकायदेशीरपणे केली जाणारी विदेशी दारूची वाहतूक पोलिसांनी रंगेहात पकडली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आदेशानुसार गेवराई पोलिसांनी शहरात विशेष मोहीम राबवून नाकाबंदी केली होती. दिनांक 7 जुलै रोजी 5:45च्या सुमारास एका संशयास्पद पोलो कारला थांबवून तिची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान कारमध्ये 7 वेगवेगळ्या कंपन्यांच्या एकूण 135 विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी या कारवाईत दारूसह ती पोलो कार देखील जप्त केली असून 6,28,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला कारसह ताब्यात घेतलं असून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि त्यांच्या पथकाने केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज.